तिळगुळाचे लाडू असो किंवा चिक्की असो, सर्वांसाठी पाक हा करावाच लागतो। पण आज आपण जरा सुद्धा पाक तयार न करता कुकरच्या एका शिट्टीमध्ये आज आपण पाकाचं जरा सुद्धा टेन्शन न घेता तिळाची ही तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत। ही वडी सुद्धा ना आपलं जसं पेड्याचं मिश्रण असतं तसं अगदी मऊ लुसलुशीत ही वडी आपली बनून तयार होते। बऱ्याच जणांना काय होतं, दाताचा त्रास असतो, कुणाला कवळी लावलेली असते, कुणाला कॅप लावलेली असते, वयोवृद्धांना तिळाचे कडक लाडू खाताना त्रास होतो। ही अगदी मऊसूत तोंडात टाकता बर्फी कुकरच्या एका शिट्टीमध्ये कशी बनवायची हे पाहणार आहोत। नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। सर्वात प्रथम आपण गूळ तयार करणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी घेतला आहे। आता कुकर साईडला ठेवून घेऊ। त्यानंतर एका भांड्यामध्ये मी 2 वाट्या गूळ घेतला आहे, तो या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। गूळ इथे मी बारीक चिरून घेतला आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे। कुठूनही पाणी आत गेलं नाही पाहिजे। आता कुकरमध्ये आपल्याला हे भांड ठेवून घ्यायचं आहे। गुळामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही, असं झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून यामध्ये अजिबात पाणी जाणार नाही। आता कुकरचं झाकण बंद करून मंद आचेवर 1 शिट्टी काढून घेऊ। आता एक बाजूनी कुकर होतोय तर एक बाजूनी मी 1 वाटी तीळ घेतले आहेत, हे भाजून घेणार आहे। इथे मी हे अनपॉलिश तीळ घेतले आहेत, तुम्हाला जे तीळ मिळतील ते तीळ घ्या। तीळ मी 1 वाटी घेतले आहेत। आता हे मध्यम गॅसवर छान फुलेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत। असे हे मातकट रंगाचे तीळ वापरले की या तिळाने वडी छान चवदार बनून तयार होते। खरं तर हे गावरान तीळच चवीला छान लागतात। त्यानंतर असे हे छान रंग बदलेपर्यंत आपल्याला तीळ इथे भाजून घ्यायचे आहेत। तीळ छान चटचट वाजले की इथे आपण तीळ काढून घेऊ। छान खरपूस असे आपले तीळ भाजून झाले की थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवू। त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेऊन शेंगदाणे छान लालसर खरपूस रंगावर भाजून घेऊ। शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवर छान खरपूस असे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। छान असे साल निघेपर्यंत आणि हलकेसे डाग येईपर्यंत आपण शेंगदाणे इथे भाजून घेऊ। छान असे खरपूस मंद गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। असे हलके हलके डाग आले की मग आपण हे शेंगदाणे काढून घेणार आहोत आणि गार करून घेणार आहोत। शेंगदाणे थोडे गार झाले की एका कपड्यावर असे टाकून याचे साल काढून घेऊ। आता तुम्ही शेंगदाण्याची सालं कसे काढता ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा। असे या पद्धतीने लगेच शेंगदाण्याची सालं निघतात। कापडामध्ये असे शेंगदाणे घ्यायचे आणि हाताने ते लगेच असे चुरून घ्यायचे किंवा मग 1-2 फटके द्यायचे, लगेच आपल्या शेंगदाण्याचे सगळे सालं निघले जातात। शेंगदाण्याची सालं काढून झालेत आणि तीळ सुद्धा गार झाले आहेत। आता हे मिक्सरला छान आपण वाटून घेणार आहोत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घेऊन आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचे आहेत। इथे आपले शेंगदाणे बारीक झाले आहेत। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ। नंतर त्याच भांड्यामध्ये हे तीळ सुद्धा घालून घेऊ। आता तीळ घालताना मी थोडेसे तीळ इथे साईडला ठेवले आहेत आणि बाकी सर्व तीळ मी मिक्सरला छान बारीक करून घेतले आहेत, ते सुद्धा या भांड्यामध्ये घालून घेऊ। यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून हे छान मिक्स करून घेऊ। प्लस मोडवर हे चालू बंद करून आपल्याला छान असे हे फिरून घ्यायचं आहे। आता आपला कुकर इथे घेऊयात। कुकर थंड झाला आहे। लहान आचेवर आपण 1 शिट्टी घेतली होती म्हणून गूळ छान इथे आपला मेल्ट झाला आहे। गूळ आपला छान विरघळला आहे। आपल्याला अजिबात पाक वगैरे करायची गरज नाही। आता यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातला आहे। आता हे व्यवस्थित एक वेळ छान असं मिक्स करून घेऊ। ज्यावेळेस आपण पाक करतो त्यावेळेस आपल्याला पाकाचा अंदाज येत नाही, कधी कधी पाक पुढे जातो, कधी कधी मिश्रण आपलं पूर्ण कोरडं होतं। पण या पद्धतीने गूळ आपण वितळून घेतला। वाफेवर ज्यावेळेस गूळ विरघळतो त्यावेळेस तो जास्त पुढे जात नाही, तो छान शिजला जातो। आणि जर या पद्धतीने वडी केली तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारी पेड्यासारखी मऊसूद आपली वडी बनून तयार होते। आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
सर्व जिन्नस आधी घातले आहेत आणि थोडंसं तूप घातल्यामुळे आपली ही बर्फी चवीला छान बनून तयार होते. आता हे यामध्ये मिक्स करताना भांडं छोटं पडत होतं, म्हणून मोठ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. या मिश्रणाचे हाताला अजिबात चटके बसत नाहीत, हाताला सहन होईल इतपतच हे मिश्रण गरम आहे. आता इथे मी एक ताट घेतलं आहे आणि त्याला छान असं तूप लावून घेतलं आहे आणि त्यावर हे मिश्रण असं घालून पसरून घेणार आहे. बघा, आपलं अजिबात जरा सुद्धा हे मिश्रण कुठेही वाया गेलेलं नाही आहे आणि भांड्याला सुद्धा खूप असं काही चिकटलेलं नाहीये. आता या ताटामध्ये आपण ही बर्फी सेट करून घेऊ. मी हातानेच ही वडी अशी थापून घेणार आहे. आपल्याला वडी थापताना खूप जास्त जाड अशी ठेवायची नाही, कारण पातळ वड्या खाताना छान लागतात. आता यावर काही असे तीळ घालून घेणार आहोत, जे आपण आधी सुरुवातीला वाटीमध्ये ठेवले होते. त्यानंतर आवडीप्रमाणे थोडेसे असे ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत आणि हे थोडे असे प्रेस करून घेणार आहोत. हे असे ड्रायफ्रुट्स आणि तीळ यावर घालून घेतले की ते दिसायला खूप छान दिसतात. बघा, मस्त अशा आपल्या इथे वड्या बनून तयार झालेल्या आहेत. अगदी झटकेपट आपल्या ह्या वड्या बनवून तयार होतात. तुम्ही हा गूळ जरा वेळ आधी विरघळून ठेवलात तरी काही एक होत नाही. फक्त लहान आचेवर एक शिट्टी घ्यायची आहे. एका शिट्टीमध्ये गूळ छान व्यवस्थित विरघळतो. आता हे थोडं थंड करून घेऊयात. ही वडी करताना आपल्याला केशरी रंगाचा गूळ घ्यायचा आहे. पांढऱ्या रंगाचा किंवा ज्याला अजिबात चिकटपणा नाही तो गूळ घ्यायचा नाही. ज्याला थोडासा चिकटपणा आहे असाच गूळ आपल्याला इथे घ्यायचा आहे. अगदी साखरेसारखा पांढरा जो गूळ असतो तो अजिबात घ्यायचा नाही. बघा, इथे मी आपल्या वड्या सुद्धा छान कट करून घेतल्या आहेत. हलकसं गरम असतानाच आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित अशा वड्या कट करता येतात. बघा, अजिबात मिश्रण चिकटलं नाही किंवा वडी तुटली नाही. छान अशा आपल्या वड्या इथे बनवून तयार झाल्या आहेत. ह्या वड्या बनवायला अतिशय सोप्या आहेत. ही वडी सुद्धा बघा, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी, जशी आपण बाजारातून विकत बर्फी आणतो त्या पद्धतीने बनवून तयार झाली आहे. तुम्हाला आजची ही पद्धत कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.